नमस्कार मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर आणि वॉव करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, ज्याप्रमाणे आता युट्यूब वरती व्हिडिओला प्रतिसाद तुमच्याकडनं मिळत आहे, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद है ना. बस त्याच्यातूनच आम्हाला 2-3 मुलांचे कॉल आलेले, तर त्यांनी बोलले की सर व्होकॅबसाठी काही करा, व्होकॅबचा खूप प्रॉब्लेम येत आहे, राईट. त्याच अनुषंगाने आपण काय करतो, त्यांनी ते जे काही कॉल केले त्यांच्या कॉलला मान देत असं जरी म्हटलं तरी चालेल है ना. तर त्याच अनुषंगाने आपण काय करतोय, व्होकॅब एक्सप्रेस नावाची एक छोटीशी 15 ते 20 मिनिटाचा तुम्हाला काय होईल, एक बॅच स्टार्ट करतो, जी तुम्हाला रेग्युलर मध्ये काय करेल, व्होकॅबचे जे मोस्ट इम्पॉर्टंट व्होकॅब्स आहेत है ना, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स, नंतर इडियम है ना, इडियम्स वगैरे प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे काय होईल, तुम्ही जर ही बॅच रेग्युलर केली तर तुमचे जे काही व्होकॅब बद्दलच्या क्युरीज आहेत त्या क्युरीज राहणार नाही, राईट. तर लक्षात घ्यायचं, ग्रामरची बॅच तर सोबत सुरूच आहे आणि रिस्पॉन्स बघून खरंच खूप आनंद होत आहे ना. ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत आहे, तुमच्या त्या प्रतिसादामुळेच आज इथे उभं राहण्याची हिंमत होते है ना. तर ठीक आहे, तर आपण आपल्या बॅचला स्टार्ट करूया. तर आजचा पहिला वर्ड पाहू. आपल्याकडे मित्र जो पहिला वर्ड आहे ना, तो काय आहे, निग्लिजंट. काय निग्लिजंट है ना. मग आता हा एक अशा प्रकारे वर्ड आहे. हा जो वर्ड आहे, राईट है ना, तर याचे आपल्याला काय पाहिजे, सिनोनिम्स पाहिजे, राईट. याचे आपल्याला काय पाहिजे, अँटोनिम्स पाहिजे है ना. आणि याच्यावरती बेस जे काही समजा इडियम्स वगैरे असतील ते सुद्धा पाहिजे. क्लिअर आहे. तर मग आपण जेव्हा हा निग्लिजंट म्हणजे काय होते रे, काय होते निग्लिजंट म्हणजे, निग्लिजंट म्हणजे काय होते तुम्हाला काय माहिती आहे निग्लिजंट बद्दल. आणि मोस्ट कॉमन वर्ड आहे हा, राईट. कॉमन वर्ड आहे. आणि एवढा 5व्या वर्गातल्या पोट्याला जरी उठून उभं केलं आणि विचारलं की बाबा निग्लिजंट म्हणजे काय होते, तो सांगाल नाही का. तर काय होते, निष्काळजी, राईट, दुर्लक्षित, निष्काळजी, दुर्लक्षित, अव्यवस्थित ज्याला म्हणू शकतो आपण, अव्यवस्थित, राईट. क्लिअर आहे का इथपर्यंत, अव्यवस्थित. आणखी काय बोलू शकतो आपण याला, बेजबाबदार, बेजबाबदार. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे सगळ्यांना, क्लिअर आहे ना. निग्लिजंटला आपण काय बोलू शकतो, निष्काळजी, दुर्लक्षित केलेला, अव्यवस्थित, बेजबाबदार. सर आतापर्यंत आम्हाला हा एकच वर्ड काय वाटत होता, मला प्रॉपर वाटत होता, राईट है ना. पण आता हे आम्हाला थोडंसे आमच्यासाठी नवीनच असल्यासारखे आहे, त्यामुळे पचवायला आणि ते ऍक्सेप्ट करायला आम्हाला थोडासा वेळच लागेल, राईट है ना. फक्त लक्षात ठेवायचं, कारण ह्याच्यासोबत जे येणारे सिमिलर वर्ड असतात, राईट है ना. आणखी भाषेचं काय असते ना, जो एक मूळ शब्द असतो त्या शब्दाचा प्रॉपर तो एकच अर्थ राहील असं काही नसतं, राईट. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे. तर काय म्हटलं मी, निग्लिजंट मध्ये निष्काळजी, दुर्लक्षित, अव्यवस्थित आणि बेजबाबदार है ना, राईट. मग आता मला याचे सिनोनिम्स पाहिजे. याचे काय पाहिजे, सिनोनिम्स. याला समानार्थी शब्द म्हणतो आपण मराठीमध्ये. याला मराठीमध्ये काय म्हणतात, समानार्थी शब्द. क्लिअर आहे, क्लिअर आहे. मग पहिला काय आहे निग्लिजंटला, स्लिपशॉट, स्लिपशॉट है ना. काय असते, स्लिपशॉट. आता याचे मिनिंग सांगायची गरज आहे का, स्लिपशॉटचा है ना. स्लिपशॉटचा मिनिंग सांगायची गरज आहे का, नाही ना. काय होईल, इथे जे दिलेलं आहे, निष्काळजी, दुर्लक्षित, अव्यवस्थित आणि बेजबाबदार, हे चारही जे काही वर्ड्स आहेत, हे चारही वर्ड त्याला काय करतात, फॉलो करतात, राईट. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना है ना. आणि मला एक सांगा, हा निग्लिजंट आहे, हा जो निग्लिजंट आहे आपण इथे घेतलेला वर्ड आहे, हा कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे रे. याचं मला पार्ट ऑफ स्पीच सांगा, कुठला आहे पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच काय याचं,
काय राईट, काय ऍडजेक्टिव्ह है ना. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, जेव्हा दिलेला शब्द दिलेला वर्ड तुम्हाला ऍडजेक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये असेल तर याचं जे तुम्ही आन्सर क्लिक कराल किंवा आन्सरचा जो काही तुम्हाला ऑप्शन असेल तो सुद्धा कुठला असला पाहिजे, ऍडजेक्टिव्हच असलेला पाहिजे. किंवा दिलेला जर वर्ड आहे तो तुमच्या नाउन फॉर्म मध्ये असेल राईट, तर त्याचा जो सिमिलर वर्ड आहे तो मला कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे रे, नाउन फॉर्म मध्ये पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत है ना. मग आता मला एक सांगा, निग्लिजंटचा सिनोनिम्स काय आला, स्लिपशॉट. स्लिपशॉटचा मिनिंग सांगायची गरज आहे का, नाही, कारण मिनिंग हा वरती मी ऑलरेडी लिहून दिलेला आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर आहे हा. त्याचा मिनिंग सुद्धा काय होतो, जो निष्काळजी, दुर्लक्षित, अव्यवस्थित आणि बेजबाबदार. नंतर आणखी एक मोस्ट कॉमन आहे, जे कॉमन असलेले सांगा बरं मला, या मिनिंगला कम्प्लीट करतील. जे निष्काळजीपणा, निष्काळजीसाठी कुठला आहे, केअरलेस. निष्काळजीसाठी कुठला शब्द आहे आणखी, केअरलेस. आणखी आहे का, आणखी आठवतात का, केअरलेस. नंतर निग्लिजंट मधूनच येतात निग्लेक्ट, निग्लेक्ट करणे, निग्लेक्ट. आणि याचं काय बनवायचं आपल्याला, ऍडजेक्टिव्ह पाहिजे. याचं काय पाहिजे, ऍडजेक्टिव्ह. मग काय होईल, निग्लेक्टफुल, निग्लेक्टफुल. इज दॅट क्लिअर, क्लिअर आहे का, निग्लेक्टफुल राईट है ना. बेजबाबदार, बेजबाबदार किंवा जो दुर्लक्षित केलेला असतो है ना, जो दुर्लक्षित केलेला असतो है ना, काय म्हणू शकतो आपण त्याला, डोक्यातून काढलेला असतो. अनमाइंडफुल, काय बोलू शकतो आपण त्याला, अनमाइंडफुल है ना. काय बोलू शकतो त्याला, अनमाइंडफुल, डोक्यातून काढून टाकलेला. अनमाइंडफुल, डोक्यातून काढून टाकलेला. फुल हार्डी, काय असतं रे, फुल हार्डी. हा, हे सगळे जे काय रे बाबा, काय आहे हे सगळे या निग्लिजंटचे काय आहेत, सिनोनिम्स आहेत. काय आहे, सिनोनिम्स आहेत है ना. आणखी काही आहेत का, आहे ना सर, आणखी आहे, विचारला जातो सर. रेमिस है ना, जो काय करत नाही बाबा, मिस नाही करत असतं ना है ना. त्यांना मला काय करायला पाहिजे, मिस करायला पाहिजे. तिने सुद्धा मला काय करायला पाहिजे, मिस करायला पाहिजे है ना. पण काय आहे रे, ती रेमिस आहे. काय आहे, रेमिस आहे, जी काय करत नाहीये, मिस करत नाहीये है ना. मेसेजचा रिप्लाय वेळेवर देत नाहीये है ना. 1 वाजता मेसेज केला, 5 वाजता रिप्लाय ते सोडून द्यायचा, त्या रिप्लायची वाट पाहत बसायचं नाही. तो कधी न येणारा रिप्लाय असतो. क्लिअर आहे इथपर्यंत है ना. जो तुम्हाला 1 वाजता केलेल्या मेसेजचा रिप्लाय जर 4 वाजता मिळत असेल तर त्याच्याबद्दल फ्युचर पाहणं ते सोडूनच द्यायचं. तो रिप्लाय है ना कधी न मिळणारा रिप्लाय असतो, तो बळजबरीने मिळालेला रिप्लाय असतो राईट. तर रेमिस जो काय करत नाही, मिस करत नाही. क्लिअर आहे. आणखी काय बोलू शकतो याला, डिरिलेक्ट. हा, डिरिलेक्ट बोलू शकतो का, राईट, डिरिलेक्ट. डिरिलेक्ट है ना, डिरिलेक्ट. क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे का. हा, काय पाहतो आपण, निग्लिजंट. निग्लिजंट म्हणजे निष्काळजी, दुर्लक्षित केलेला, अव्यवस्थित, बेजबाबदार राईट. मग याचे सिनोनिम्स कुठले आहेत, कुठले आहेत सिनोनिम्स, स्लिपशॉट, केअरलेस, निग्लेक्टफुल, अनमाइंडफुल, फुल हार्डी, रेमिस, डिरिलेक्ट है ना, डिरिलेक्ट. नेक्स्ट काय, आणखी काय असतात रे बाबा, इम्पल्सिव्ह राईट. इम्पल्सिव्ह है ना, ज्याच्या पल्स तुमच्यासाठी नसतात है ना, ज्याच्या पल्स काय असतात तुमच्यासाठी नसतात, त्याला आपण काय म्हणतो, इम्पल्सिव्ह म्हणतो. मराठीमध्ये काय झालं, बेजबाबदार है ना. तो काय करतो, तुम्हाला दुर्लक्षित करतो. इम्पेच्युअस है ना, इम्पेच्युअस है ना, इम्पेच्युअस है ना,
त्याच्यातून याला जर पाहिलं आम्ही तर पेट येते, पेट है ना, जो काय करतो नुसतं स्वतःचा विचार करतो, इम्पेच्युअस, इम्पेच्युअस नाही. क्लिअर का? क्लिअर इथपर्यंत सर? आणखी किती आहे? हो आहे, तसे बरेच असतात ह्याच्या. आणि हे सगळे सगळे काय कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये विचारलेले वर्ड्स आहेत. मी धरले आणि उचलून आणली इथं असं केलेलं नाही. प्रॉपर स्टडी थ्रू मी हे जे काय केलेलं ना तुमच्यासाठी वर्ड आणलेले आहेत की जो वारंवार काय होतो कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये विचारलेला असतो, जो काय स्टेट मध्ये विचारलेला असतो है ना. नुसतं स्टेट मध्ये काय आहे तर नाही, हे आणखी वर्ड सेंटर साठी सुद्धा काय आहे ना, सेंट्रलला सुद्धा हे वर्ड काय केले जातात, विचारल्या जातात. आणखी काय असतात? आणखी आठवतात का आणखी काही? आठवतात? हिडलेस, हिडलेस कोणता आपण त्याला? हिडलेस, हिडलेस, हिडलेस. क्लिअर आहे इथपर्यंत? हिडलेस त्याला लक्षात ठेवायचा कसा? हिड डबल ई आहे हा. कसं लक्षात ठेवायचा? हेडलेस. लेस म्हणजे नाही, हेड म्हणजे डोकं. त्याला डोकं नाही, तो काय असतो रे? काय असतो? डोकं नसणारा काय असतो? बेजबाबदार आहे ना. त्या डोकं नसणाऱ्याला आपण जवळ घेतो का रे? नाही, त्याला काय केलं जाते? दुर्लक्षित केल्या जाते. बेजबाबदार, दुर्लक्षित, गबाड्यासारखा राहतो. त्याला एक नवीन वर्ड सापडला आपल्याला, हेडलेस, गबाड्या. क्लिअर आहे? येडा गबाडा म्हणतो आपण त्याला. इथपर्यंत क्लिअर आहे? आणखी आणखी आठवतात? रेकलेस, रेकलेस, अनवॅरी, रेकलेस, अनवॅरी, रेकलेस, अनवॅरी. क्लिअर आहे इथपर्यंत? हे सगळेचे सगळे काय आहेत रे? काय आहे? आणखी काय असतो? एक रॅश आहे. आणखी काय आहे? रॅश. आणखी काय आहे? रॅश. काय आहे हे सगळे? सगळेच्या सगळे काय आहेत? सेम मिनिंगचे काय आहेत? ते शब्द आहेत, वर्ड आहेत, ज्याचा या सगळ्यांचा अर्थ काय होतो? निग्लिजंट. आणि कोणता अर्थ? सिमिलर. गेटिंग माय पॉइंट? आणखी आठवतात काही? आहे का याच्यामध्ये? मला एवढे आठवले. आहे आणखी आणखी आहे. हा झाला ना. शॉडी काय असते? शॉडी. स्लोपी काय असते? स्लोपी. शॉडी, स्लोपी. आणि स्लॅक. आणि काय? स्लॅक. हा ठीक आहे. लक्षात ठेवायचे हे तीन, तर लक्षात ठेवायला काही प्रॉब्लेम नाहीये. निग्लिजंट, स्लॉडी, नंतर स्लोपी आणि काय? स्लॅक. तिन्ही यासने सुरू होणारे आणि लक्षात राहणारे सेम वाटतात. सेमच वाटतात ना. शॉडी आणि स्लोपी सेमच वाटतात. काय झालेलं इथं? इथं फक्त इथं डबल डी आलेलं आहे आणि इथं डबल पी आलेलं आहे. गेटिंग माय पॉइंट? नेक्स्ट, स्लॅक. सीझन स्लॅक आहे, काढून टाकलं कंपनीनं, तुम्हाला दुर्लक्षात केलं. एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जॉब करताय, सीझन स्लॅक सीझन सुरू आहे म्हणते, राईट? मग तेव्हा कंपनी काय करते? लाख मार्क काढून टाकते है ना. ते स्लॅक म्हणजे काय करते? कंपनी तुम्हाला दुर्लक्षित करते ना. लाख मार्क काढणे म्हणजे काय? कंपनी तुम्हाला काय केलेलं आहे? दुर्लक्षित केलेलं आहे. क्लिअर आहे पर्यंत? क्लिअर आहे ना. तर हे सगळेचे सगळे काय आहेत? सगळे आपले निग्लिजंटचे काय आहेत? सिनॉनिम्स आहेत. तर लक्षात घ्यायचं, निग्लिजंट म्हणजे काय होते? निष्काळजी, दुर्लक्षित केलेला, अव्यवस्थित, बेजबाबदार आणि गबाड्या. त्याचे सिनॉनिम्स जेव्हा पाहतो आपण तर स्लिप शॉट, केअरलेस, निग्लेक्टफुल, अनमाइंडफुल, नंतर फुल हार्डी, रेमिस, डिरिलेक्ट, इम्पल्सिव्ह, इम्पेच्युअस, हेडलेस. हे ऍक्च्युली हिड आहे. हिडलेस, रेकलेस, अनवेरी, रॅश. आणि तीन शब्द कोणते आहेत आपले? शॉडी, स्लोपी आणि स्लॅक. इज दॅट क्लिअर? क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? आता याचा अँटोनिम्स पहा. अँटोनिम्स पहा. केअरलेस सर्वांना सर्वश्रुत आहे. केअरलेसचा अँटोनिम्स
केअरफुल, केअरफुल. केअरलेसचा अँटोनिम्स काय होते? केअरफुल. नेक्स्ट आणखी काय असू शकते? दुर्लक्ष. मेटिक्युलस, मेटिक्युलस, राईट. मेटिक्युलस. आणखी काय? अनमाइंडफुल आहे तर माइंडफुल. क्लिअर आहे ना. नंतर नंतर काय असते रे बाबा? अनवॅरी, वॅरी, माइंडफुल, थॉटफुल, थॉटफुल. आणखी आठवतात का काही? आठवतात? खूप काळजी घेतो है ना, जबाबदार असतो है ना, गबाळ्या नसतो, जबाबदार असतो, व्यवस्थित असतो. काय म्हणतो त्याला आपण? विजिलेंट. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काय आहे? विजिलेंट. मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे. मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे विजिलेंट. क्लिअर आहे इथपर्यंत? नेक्स्ट काय आणखी? आणखी आठवतात का काही? कन्सिडरेट, कन्सिडरेट, व्यवस्थित. अव्यवस्थितचा अपोजिट वर्ड. कन्सिडरेट. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? तर हे काय झाले? सगळेचे सगळे तुमचे अँटोनिम्स झाले. म्हणजेच निग्लिजंट जर वर्ड आला तर याच्यापैकी जो काही वर्ड असेल है ना, तो काय करायचा? क्लिक करायचा, तो ऑप्शन चूज करायचा, करेक्ट होऊन जाईल. लक्षात ठेवायचं थोडंसं काही ट्रिक यूज करायच्या, वापरायचं. जसं आता मी इथे सांगितलं, हेडलेस, ज्याला डोकं नाही तो काय असतो? डोकं नसणारा जबाबदार नसतो, बेजबाबदार असतो. याच्यामध्ये तर लेस आलेला आहे ऑलरेडी. अनवेरी, रॅश है ना. नंतर ते जो स्वतः एम्बिटियस म्हणजे जो फक्त स्वतःच्या पोटाचा विचार करतो, राईट है ना. नंतर काय? रिमिस, मिस नाही करता है ना, मिस नाही करत. क्लिअर आहे पर्यंत सगळ्यांना? आणि त्यांचे अँटोनिम्स सरळ सरळ मला माहिती आहे. केअरलेसचा अँटोनिम्स काय? केअरफुल. नंतर अनमाइंडचा मेटिक्युलस, व्हेरी, अनवेरीचा व्हेरी. नंतर अनमाइंडफुलचा माइंडफुल, थॉटफुल है ना, जो विचारक असतो, विजिलेंट आणि कन्सिडरेट. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे? राईट. ठीक आहे ना. नंतर बघा केअरलेस. केअरलेस वर्ड, हा जो केअरलेस वर्ड आहे, जो काय केअरलेस वर्ड आहे है ना, है ना. या केअरलेस चे जे काही इडियम्स असतात ते बघा. हा जो वर्ड आहे, हा इडियम्स पाहिजे कोणाचे? केअरलेसचे. प्रॉपर एक वर्ड होते तुमचा, प्रॉपर है ना. हा एकच आहे काय? किती सारे वर्ड आहेत नवीन? सगळे सगळे नवीन आहे. मला असं वाटतं की 2-4 सोडले तर सगळेच नवीन आहे सगळ्यांसाठीच, राईट आहे की नाही? मग पहिला केअरलेस साठी काय? हँड ओव्हर हेड. हँड ओव्हर हेड. क्लिअर आहे इथपर्यंत? हँड ओव्हर हेड. क्लिअर आहे ना. आणि इडियम्स केअरफुल साठी काय आहे? केअरफुल साठी काय आहे? केअरफुल साठी काय आहे? काय केअरफुल साठी? लेंड अँड इयर. लेंड अँड इयर. आणखी आहे का? आठवतात? लेंड अँड इयर. ऑन द बॉल. ऑन द बॉल. ऑन द बॉल. क्लिअर आहे का इथं? फास्ट अँड लूज. काय आहे हा? हा केअरलेस आहे. फास्ट अँड लूज. फास्ट अँड लूज. फास्ट अँड लूज. क्लिअर आहे पर्यंत?
है ना? क्लिअर आहे? ठीक आहे ना? ठीक आहे. प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये काही? जर काही प्रॉब्लेम असेल या वर्ड बद्दल तर काय करा, ज्यावेळेस हा व्हिडिओ संपेल त्यावेळेस लाईव्ह तर येणार नाही, आपण रेकॉर्डिंगच टाकत आहोत, तर तिथे कमेंट येतात, तर मध्ये तुमचा जो काही इश्यू असेल है ना, आतापर्यंत पडलेले जे काही व्हिडिओज आहेत त्याच्याबद्दल आणि आजचा जो हा आपला ओकॅबचा आहे ओकॅब एक्सप्रेस म्हणून याचा जो काही इश्यू असेल तुमचा, तुम्ही तिथे एक्सप्रेस व्हा. राईट? तिथे जर तुम्ही एक्सप्रेस व्हाल तर आम्हाला तुमच्या भावना कळेल आणि त्यानुसार आम्ही काय करू, आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. है ना? क्लिअर आहे? तुम्हाला काय पाहिजे ते सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या, बेसिक टू ऍडव्हान्स बॅचेस चालतील आपल्या आणि संपूर्ण फाउंडेशन सोबत, फाउंडेशनच नाही तर तुमचं जे काही पेपर वाईज किंवा एक्झाम वाईज सिलेबस आहे ते सुद्धा घेत आहोत आपण. है ना? तर लक्षात घ्यायचं. इथपर्यंत क्लिअर आहे ना सगळ्यांना? ठीक आहे ना? तर आजचा दिवस काय करू आपण, हे एवढं खूप झालंय है ना? खूप झालं नाही का? तर एवढंच करा है ना? उद्याला आपण नेक्स्ट पाहू याच्यानंतर काय आहे, तर इथे काय करू आपण थांबून जाऊ. ठीक आहे? थँक्यू.